नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी तुमचा कृषी मित्र ऋषिकेश. कृषी विथ ऋषी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो. तर आज आपण आलेलो आहे संभाजी पाडेकर या शेतकऱ्याच्या कांदा पिकाच्या प्लॉटवरती. या कांदा उत्पादक शेतकऱ्याने त्यांचं जवळपास 2.5 एकर मध्ये एक 30 टनापर्यंत उत्पादन घेतले. ते कसं घेतले याचं संपूर्ण व्यवस्थापन म्हणजे कांदा रोप टाकण्यापासून तर मार्केटला कांदा नेईपर्यंत कसं व्यवस्थापन होतं याची संपूर्ण माहिती आज आपण त्यांच्याकडून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर कृषी विथ ऋषी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर आज आपण आलेलो आहे संभाजी पाडेकर यांच्या कांदा पिकाच्या प्लॉटवरती, ज्यांनी कांदा पिकामध्ये जे पावसाळी कांदा असतो लाल कांदा त्याच्यामध्ये एक विक्रमी उत्पादन घेतले. आज आपण त्यांच्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार साहेब. नमस्कार. तुमचं आपल्या प्रेक्षकांना परिचय करून द्या थोडक्यात. संभाजी किसन पाडेकर, कंपोस्ट संतवाडी, आळे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. ओके. तर आपण हा कांदा म्हणजे सुरुवातीला रोप घरचंच होतं का आपलं? हो, रोप कधी टाकलं होतं कांद्याचं? आपण 15 जुलैच्या नंतर 15 जुलै नंतर टाकलेलं. साधारणतः 2.5 एकर क्षेत्रासाठी कितीला टाकलेलं आपण? 8 किलो टाकलं होतं. 8 किलो. ओके. त्याच्यामध्ये पूर्ण 2.5 एकर क्षेत्र आपलं लागले 8 किलो मध्ये. आता आपण बऱ्याच ठिकाणी पाहायचं कांद्याचं रोप जे होतं त्याला पिळाची समस्या जास्त असायची. हो. मग त्या संदर्भात तुम्हाला काही ती समस्या जाणवली का? मरीची थोडी समस्या जाणवली होती. तर सर तुम्ही आपलं कांद्याच्या रोपवाटिकेसाठी खतांचं आणि औषधांचं नियोजन कशा पद्धतीने केलं? आपण पहिल्यांदा ट्रायकोडर्मा, सोडो आणि सेलिओ यांचा वापर केला होता. त्याच्यानंतर आता बऱ्यापैकी आम्ही प्लॉट व्हिजिट करायचं तर कांद्याच्या रोपाला कांद्याचं पीळ पडतं त्याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होता. त्यासाठी तुम्ही काय केलं का? आपण ते दमन कंपनीचं एक्सवॉस आणि त्याच्याबरोबर झिंक फवारणी केली होती. त्याची फवारणी केली. त्याचा रिझल्ट कसा वाटला तुम्हाला? 1 नंबर रिझल्ट. त्याच्यामुळे तुमच्या कांदा पिकाला म्हणजे पीळ पडलाच नाही रोपाला? पीळ नाही पडला अजिबात. ओके. त्यानंतर आपण वाफ्यामध्ये तुम्ही लावलेली कांदे, खतांचं नियोजन कसं केलं होतं? खतांचं आपण त्याला खालून 12 सोडलं होतं दमन कंपनीचं. कितव्या दिवशी कांदा लावल्यानंतर? दमन कंपनीचं काहीतरी 20-22 ते 25व्या दिवशी. 25व्या दिवशी दमन कंपनीचा आपण 12 सोडलेलं. ओके. त्याच्यासोबत अजून काय? त्याच्यासोबत दमट्टी सोडली होती. दमंटी. ओके. आपण कांद्याचं रोप लागण केल्यानंतर मग तुमचं खताचं व्यवस्थापन कसं होतं? पहिला डोस कोणता टाकला आपण? पहिला डोस आपण 24 मायक्रोरायझा दिला होता. ओके. आणि त्यानंतर दुसरा डोस किती दिवसांनी टाकला? दुसरा डोस आंबवणी दिल्याच्या नंतर म्हणजे कमीत कमी 20 ते 25 दिवसांनी आपण 10-26 दिलं होतं. 10-26. ओके. तर तुम्ही कांदा रोप लागण केल्यानंतर आपली पहिली फवारणी कोणती झाली साधारण? पहिली फवारणी रेडोमिल आणि कराटेची घेतली. त्याच्यानंतर दुसरी फवारणी किती दिवसांनी घेतली? दुसरी फवारणी 12-13 दिवसांनी. 12-13 दिवसांनी. ओके. आता आपण पाहतोय सर पावसाळी व्हरायटीला शक्यतो पावसाचा जास्त फटका बसतो. तर तुमच्या एरियामध्ये सुद्धा पाऊस भरपूर प्रमाणात झाला असेल. काही ठिकाणी तर 8-8 दिवस पाऊस उघडत नव्हता. अशा परिस्थितीत तुम्ही कशा पद्धतीने नियोजन केलं आपल्या कांद्याचं? 8-8 दिवस पाऊस आपल्याकडे उघडत नव्हता. पाणी होते 3-3 दिवस वावरामध्ये पूर्ण पाणी असायचं. तुम्हाला हे कांद्याचं विक्रमी उत्पादन तुम्ही घेतले त्यासाठी तुम्हाला कोणाकोणाचं मार्गदर्शन लाभले? ओमकार अॅग्रो आणि खरमाळे साहेब यांचं मार्गदर्शन. सर नमस्कार. नमस्कार. तुम्ही आपल्या शेतकऱ्यांसाठी एक चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करता. आता हे शेतकऱ्याकडून मी संपूर्ण माहिती घेतली. त्यांनी सांगितलं की आम्हाला खरमाळे साहेबांनी कांदा रोप लागण केल्यापासून तर कांद्याची फुगवण काढणीपर्यंत त्यांनी संपूर्ण मार्गदर्शन केलं. तर मी तुम्हाला थोडक्यात विचारतो, तुम्ही सुरुवातीपासून तुमचं शेड्यूल कसं होतं एक थोडक्यात आपल्या प्रेक्षकांसाठी तुम्ही माहिती द्या. सर या वातावरणाच्या बदलामुळे असं शेड्यूल असं ठराविकपणे ठेवता येत नाही. एक अंदाज वर्तवता येतो. ओके. याच्यामध्ये कसं तुमचं रोपवाटिका जर चांगली असेल तर 100% तुमचं येणारं उत्पादन येणारी पिढी ही चांगलीच असते. ओके. याच्यामध्ये आपण त्यांना मार्गदर्शन केलं होतं रोपवाटिकेपासून. तर रोपवाटिका जगवणं सोपं नसतं साहेब. कारण काय होतं पावसाळी हंगामामध्ये भरपूर प्रमाणात अटीतटीच्या सामन्यांना सामोरे जावं लागतं. यामध्ये पाऊस, त्यानंतर
3-3, 4-4 दिवस पाऊस, रोपवाटिकेमध्ये गुडघाभर पाणी पाणी साचणे, त्यावेळेस केलं जाणारं नियोजन, त्यामध्ये येणाऱ्या औषधांचे इफेक्ट हे किंवा कुठलं औषध किती दिवसापर्यंत लागू पडेल आणि त्याचा त्या झाडावरती काही दुष्परिणाम तर होणार नाही ना, अशा पद्धतीत आपण रोपवाटिकेचं नियोजन केलं होतं. तर मी माझा परिचय सांगतो. माझा परिचय मयूर खरमाळे. मी दमन कंपनी प्रतिनिधी, जुन्नर तालुका. ओके सर. तर सर आपण यामध्ये काय केलं होतं, रोपवाटिकेमध्ये स्टार्टिंगलाच यांना ज्यावेळेस रोप थोडस मोठं झालं त्यावेळेस ट्रायकोसुडो आणि सेल्यू याच पाण्यामधून दिलं होतं सोडण्यासाठी. त्यानंतर पिळाची समस्या जाणवायला लागली होती. त्यावेळेस केमिकलमध्ये आपलं दमन कंपनीचं ॲस्कोबास म्हणून एक औषध येतं. तर ॲस्कोबास 20 लिटर पंपाला 15 मिली त्यासोबत झिंक दिलं होतं. पिळाची समस्या टोटली थांबून गेली होती. बाकी थ्रिप्सचा वगैरे जास्त प्रादुर्भाव राहत नाही त्यावेळेस, तरी पण एक किरोक्रॉन वगैरे वरच्या वर स्प्रे काढून दिले होते. त्यानंतर रोपवाटिकेमध्येच आपण त्यांना दांडा वगैरे होण्यासाठी 12 दिलं होतं खालून सोडायला. त्यानंतर मुळांची वाढ वगैरे चांगली व्हावी याकरता दममट्टी आणि गुळ हे प्रोडक्ट दिलं होतं दमनचं सोडण्यासाठी. रोपवाटिका सशक्त झाली होती. ओके. त्यानंतर लागवडीचा पिरियड, लागवडीच्या रोपाचंच अजून एक सांगायचं झालं तर त्यावेळेस पाऊस पण भरपूर होता आणि थोडस निचऱ्याचं रान असल्यामुळं जास्त काही प्रॉब्लेम आले नाही रोपाला. आणि 8 किलो मध्ये पण 2.5 एकरची लागवड झाली. भरपूर हो. कांदा लागला. आणि हीच परिस्थिती जर बाकीच्या ठिकाणी पाहिली तर त्या 8 किलो मध्ये अर्धा एकरही काहींची लागवड झालेली नाही आणि त्यांना परत बियाणं सुद्धा मिळालं नाही. बियाणे भेटले नाही. बरोबर, ते शॉर्टेज झालं बियाण्याचं पण. त्यानंतरच मग आपण पाहतोय कांद्याला आता मागच्या काही दिवसांमध्ये चांगला बाजारभाव होता, अजूनही चांगला आहे. तर साधारणतः यांना किती आपल्याला 2.5 एकरामध्ये किती उत्पादन मिळालं? सर उत्पादनाच्या आधी मी सांगू इच्छितो, ज्या आधीच्या बाबी असतात उत्पादन घेण्याच्या आधीच्या बाबी काय राहतात, यांनी व्यवस्थापन कसं केलं. तर यांच्या व्यवस्थापनामध्ये मी वेळोवेळी व्हिजिट करायचं. आपले डीलर आहेत दमनचेच, ओमकार ॲग्रो ट्रेडर्स म्हणून, ज्यांचं आळ्यामध्ये दुकान आहे, मोहन शेठ घोरपडे, यांचंही मोलाचं मार्गदर्शन होतं. तर यांचा काही सल्ला, माझं काही नॉलेज, याच्यानी ह्या संतवाडीमध्ये भरपूर असे प्लॉट आहेत जे आम्ही ह्या वर्षी चांगल्या पद्धतीने टिकवलेत. त्यामध्ये यांचा एक प्लॉट होता ज्यामध्ये आम्हाला 2.5 एकरामध्ये साधारणपणे आम्ही अंदाज धरला होता 500 पिशवीचा. 2.5 एकरामध्ये आम्हाला 500 पिशवीचं अपेक्षित उत्पादन होतं. आम्हाला ते 600 पिशवी गेलं. अपेक्षेपेक्षा जास्त गेलं. 2 पिशव्या कमी फक्त. 600ला 2 पिशव्या कमी. चांगल्या पद्धतीने विक्रमी उत्पादन. आता हे काढण्यासाठी तुमचं नियोजन कसं होतं सर? सर यामध्ये काय झालं, लागवडीनंतर तणनाशक वगैरे मारून झालं. तणनाशकामध्येच आम्ही त्यांना सेलिओचं पुन्हा एकदा स्प्रे दिला होता. तणनाशकामध्ये सेलिओ मारल्याच्या नंतर होतं काय, बऱ्यापैकी तणनाशकाचा झटका बसतो. अजिबातही कांद्याला ट्रेस वगैरे बसत नाही. काय नाही, सेलिओ तणनाशक बरोबर 1 ग्रॅमने वापरा, अजिबातही झटका बसत नाही. काय नाही, आई जैसी ती पात्राची, म्हणजे पुन्हा काय अशी पात कर्जळी जात नाही, काहीच नाही. तो प्रॉब्लेम येत नाही. शेतकरी स्वतः येत नाही, त्यांना रिझल्ट आलाय. रिझल्ट आला. यानंतर आम्ही त्यांना पहिल्यांदा स्टार्टिंगला आंबवण्यावरती दमनचं 1261 दिलं होतं, जे नॅनो टेक्नॉलॉजी मध्ये येतं. 800 ग्रॅम एकरी 1261 दिलं. त्यांनी पोगर वगैरे थोडेसे चांगले झाले आणि चांगले झाले. पोगर वगैरे चांगले झाली, पत्ती वगैरे चांगली झाली. त्यानंतर त्यांना दमनचंच दममट्टी म्हणून जे प्रोडक्ट आहे, एकरी 2 किलो दममट्टी आणि गुळ 2 दिवस भिजत ठेवून पाण्यातून दिलं होतं. तर दममट्टीचं कार्य असं आहे का, दिलेल्या खतांचा अपटेक वगैरे चांगले करते. दुसरी गोष्ट, पाऊस किती जरी असला, कोल्ड ट्रेस वगैरे येऊन देत नाही किंवा एक्सेस वॉटर असेल तरी काय प्रॉब्लेम येत नाही. कांद्याची वाढ भरपूर मस्तपैकी होते. दिलेलं न्यूट्रिशन अपटेक केलं जातं. हे आम्ही दिलं होतं 1 डोस टाकल्याच्या नंतर. पहिला डोस टाकल्याच्या नंतर साधारणतः किती दिवसांनी? हे साधारणपणे 1 महिन्याच्या दरम्यान 1 महिन्याच्या दरम्यान दिलं होतं. त्याच्या 1 महिन्यानंतरचं कसं नियोजन होतं आपलं? 1 महिन्याच्या नंतरचं नियोजन आमचं रेग्युलर, म्हणजे बुरशीनाशक, कीटकनाशक घेत होतो. त्यामध्ये
एकदा सेली वापरलं होतं. सेली वापरलं होतं, पुन्हा स्प्रे मध्ये पुन्हा एकदा DSW सेली वापरलं होतं, DSW वापरलं होतं. यांनी काय फरक जाणवतो तुम्हाला? भरपूर मोठा फरक आहे. इतर कंपन्यांचं म्हणजे वापरलं होतं इतर कंपन्यांचं पण लास्टला पुढं 1-2 फवारण्या काढल्या होत्या, एक लुनाची काढली होती. फवारणी घेतली होती. त्यानंतर एक स्टोक मध्ये म्हणजे साधारणपणे 1.5-2 महिन्याचे कांदे झाले. त्यावेळेस आपण यांना 05234 दिलं होतं खालून सोडायला. 800 ग्रॅम एकरीच दिलं होतं. 05234 ने गाठ वगैरे चांगली धरायला सुरुवात झाली आणि स्वतःहून 4 दिवसांनी फोन करून सांगितलं, साहेब गाठ एक नंबर झाली. अरे मेन म्हणजे कांद्यामध्ये गाठ होणं खूप गरजेचं आहे. पहिली गाठ पकडणंच गाठ बरोबर, पकडणंच त्यानंतरच मग महत्त्वाचं. साईज वगैरे बाकीचे. 4 दिवसांनी फोन करून सांगितलं, साहेब गाठ एक नंबर झाली, एक विजिट मारा आता. तिथून पुढे कांदा करा सुधारायला सुरुवात झाला आणि तिथून पुढे कांद्याला वेगळं वळण भेटलं. ओके. मग वेगळं वळण भेटल्याच्या नंतर 800 ग्रॅम 05234 सोडलं. त्यानंतर 05234 ओकेओचा स्प्रे काढला. त्याच्यानंतर मध्यंतरीच्या काळात सेलिओ, DSW हे प्रॉडक्ट चांगल्या पद्धतीने वापरले गेले. दमन प्लस वापरलं गेलं. म्हणजे फुगवणीच्या काळात आपलं 05234 ओकेओ वापरलं गेलं. 05234 एक कंपनीचं प्रमाण आहे 200 ग्रॅम एकरी. पण आम्ही उत्पादनाच्या दृष्टीने 100 ग्रॅमच 5 पंपाला वापरलं होतं. पंप किती हो तिकडे. आणि ओकेचं प्रमाण 1 ग्रॅम 10 लिटर पाण्याला ते प्रमाणानुसारच वापरलं होतं. असं म्हणजे असं संपूर्ण तुमचं मार्गदर्शन आपल्या शेतकऱ्यांना लाभलं. यामध्ये आमचं मोलाचं मार्गदर्शन म्हणजे ओमकार ॲग्रो ट्रेडर्सचे मालक मोहनशेठ घोरपडे यांचंही खूप मार्गदर्शन आहे यामध्ये. नाही त्यांचं कंटिन्यू आपण पाहतो, शेतकरी सांगतात का त्यांचं व्हिजिट असायच्या. कंटिन्युअस व्हिजिट करतात ते. प्लॉट पाहतात, कोणाच्या प्लॉटला टाळाटाळ करत नाहीत. कधी काळी जर समजा मी लेट झालो किंवा यायला जमत नाही, त्यावेळेस ते स्वतःहून येतात, व्हिजिट करून जातात. हो, त्यानुसार मार्गदर्शन करतात. मार्गदर्शन त्या पद्धतीत करतात. नमस्कार सर, आपलं कृषी विथ ऋषी या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो. धन्यवाद. ओके, तर आपण पाहता की शेतकऱ्यांनी सांगितलं की आपले ओंकार ॲग्रो ट्रेडर्स तुमच्या मार्फत त्यांना मार्गदर्शन कांदा पिकासाठी लाभलं. तर आपल्या बाकीच्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सांगू शकता सर, जे कांदा उत्पादक शेतकरी? कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मी एवढं सांगेल की योग्य वेळी योग्य फवारणी महत्वाची असते. एखादी फवारणी चुकली तर पिकाचं होणारं नुकसान हे फार मोठं असतं. योग्य वेळी योग्य कीटकनाशक, बुरशीनाशक जाणं हे फार महत्वाचं आहे. त्याचा योग्य अभ्यास असणं गरजेचं आहे. त्यामुळे पिकं चांगली राहतात, निरोगी येतात आणि उत्पादनात वाढ होते. आभार व्यक्त करतो, कारण आपल्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही शेताच्या बांधावरती येऊन चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करताय आणि त्यांना एक विक्रमी उत्पादन काढण्यासाठी प्रोत्साहित करताय आणि संपूर्ण मार्गदर्शन करताय. त्याबद्दल धन्यवाद सर. कांदा या पिकाव्यतिरिक्त शेतकऱ्यांनी इतरही पिकांकडे वळणं थोडंसं गरजेचं आहे. कांदाचं कसं सिजनेबल असतं, ठराविक काळात भाव मिळतो, नंतर भाव पडतात. तर या व्यतिरिक्त भाजीपाला पिके, फळ पिके याकडे थोडंसं वळालं पाहिजे. या क्षेत्रातही माझ्या रेग्युलर व्हिजिट्स असतात आणि काकडी, वेलवर्गीय पिकं, कलिंगड, खरबूज यामध्ये चांगलं उत्पन्न घेणारे शेतकरी आपल्या परिसरात आहेत. त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन भेटते आपल्या मार्फत. तर शेतकऱ्यांनी इतरही पिकांचा विचार करावा आणि त्यानुसार चांगलं उत्पन्न घेऊन आपली प्रगती करावी. नक्कीच. तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही पाहू शकता, जर योग्य नियोजन असेल, योग्य मार्गदर्शन असेल, जे घोरपडे साहेब आहेत, त्याचप्रमाणे जे खरमाळे साहेब आहेत, यांचं आपले जे पाडीकर बंधू आहेत शेतकरी, त्यांच्यासाठी एक चांगलं मार्गदर्शन लागलं कांदा पिकासाठी. जर योग्य मार्गदर्शन असेल, योग्य नियोजन असेल आणि त्या शेतकऱ्यांनी घेतलेली मेहनत पाहू शकता, खराब वातावरण असून सुद्धा त्यांनी एक विक्रमी उत्पादन त्यांच्या शेतामध्ये घेतलेलं आहे आणि जवळपास 2.5 एकरामध्ये जवळपास 600 पिशव्या त्यांनी काढलेल्या आहे, म्हणजेच 30 टनापर्यंत उत्पादन मिळवले. आणि जर त्यांचा खर्च वजा जाता त्यांना 7 ते 8 लाखाचं उत्पादन त्यांनी कांदा पिकातून या वर्षी मिळवलेलं आहे. तर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.